कर्नाटकात मोफत वीजऐवजी घर तेथे सोलार योजना राबवण्याची मागणी. कर्नाटक राज्यात 2023च्या निवडणुकीदरम्यान दिलेल्या आश्वासनानुसार काँग्रेस सरकारने 200 युनिटपर्यंत मोफत वीज योजना लागू केली असून ती मोठ्या प्रमाणात अंमलात आणली गेली आहे. मात्र राज्याच्या एकूण वीज उत्पादनाचा विचार करता दीर्घकालीन उपाय म्हणून सोलार ऊर्जेचा पर्याय अधिक परिणामकारक ठरू शकतो, अशी चर्चा सुरू झाली आहे. राज्यातील सुमारे 2.16 कोटी घरांना प्रत्येकी 2 किलोवॅट क्षमतेचे सोलार पॅनल सिस्टीम एकदाच मोफत देण्याची योजना राबवली असती तर घरगुती वीज वापरात किमान 50% घट झाली असती. त्यामुळे वाचणारी वीज औद्योगिक आणि व्यावसायिक क्षेत्राला उपलब्ध करून देता आली असती. यामुळे शेती क्षेत्रातील वीज टंचाईही मोठ्या प्रमाणात कमी झाली असती. तज्ज्ञांच्या मते सोलार पॅनलचे आयुष्य साधारणतः 25 वर्षे असल्याने ही गुंतवणूक दीर्घकालीन फायद्याची ठरली असती. सध्याच्या मोफत वीज योजनेवर राज्य सरकारकडून दरवर्षी अंदाजे 13,000 कोटी रुपये खर्च होत असून 3 वर्षात हा खर्च सुमारे 39,000 कोटी रुपयांपर्यंत पोहोचला आहे. उर्वरित कार्यकाळात कर्नाटक सरकारने सोलार ऊर्जेच्या या पर्यायावर गांभीर्याने विचार करून ठोस पावले उचलावीत, अशी मागणी नागरिक आणि ऊर्जा तज्ज्ञांकडून होत आहे. घर तेथे सोलार ही संकल्पना राबवून कर्नाटक राज्य देशात आदर्श निर्माण करू शकते, असे मतही व्यक्त होत आहे. महान कार्य न्यूजसाठी गौतम जाधव.